अखेर खरीप हंगाम 2025 साठीचा 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर. 30 जिल्ह्यांमधील शेतकरी पात्र, तर गावानुसार पीक विम्याच्या याद्या आता जाहीर. पीक कापणी प्रयोगाअंतर्गत खरीप 2026 मधील पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी आता होणार. पीक विमा वाटपाच्या यादीमध्ये एका जिल्ह्याला तब्बल 800 कोटी तर दुसऱ्या जिल्ह्याला केवळ 27,000 रुपये. नेमका तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा येणार, तुम्हाला किती पीक विमा मिळणार, तुमच्या खात्यामध्ये किती पैसे मिळणार आणि हे पैसे नेमके कधी जमा होणार याविषयीची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, पीक विमा 2026 संदर्भात सर्वात मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी त्या ठिकाणी आता समोर आली आहे. महाराष्ट्रामधील 12,000 पीक कापणीच्या प्रयोगांपैकी ते जे काही प्रयोग साधारणतः 30 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी घेतले होते, या प्रयोगांपैकी 6,000 प्रयोगांची आकडेवारी आता जाहीर झाली आणि या आकडेवारीसाठी तब्बल 1,219 कोटी रुपयांचं नुकसान भरपाई त्या ठिकाणी आता निश्चित करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये आपण जर का पाहिलं तर एका जिल्ह्याला 800 कोटी रुपयांच्या वर रक्कम मिळाली, तर एका जिल्ह्याच्या पदरात फक्त 27,000 रुपये त्या ठिकाणी पडले. आता नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे, विभागानुसार पूर्ण यादी त्या ठिकाणी आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत ही जी काही आकडेवारी आहे ही आता फक्त 50% त्या ठिकाणी आता आलेली आहे. जर का आपण पाहिलं तर मराठवाड्यापासून आपण सुरुवात जर केली तर मराठवाड्यामध्ये पावसानं आणि निसर्गानं सर्वाधिक त्या ठिकाणी खेळ केला होता. मराठवाड्यासाठी एकूण 978 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. यामध्ये सर्वात मोठा वाटा उचलला आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्याने. आता नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 813 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेत. याशिवाय हिंगोली जिल्ह्यामध्ये 98.95 कोटी रुपये, परभणीमध्ये 63.78 कोटी, जालन्यामध्ये 2,09,00,000 रुपये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त 25 लाख रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता यानंतर आपण जर का पाहिलं तर आता उत्तर महाराष्ट्राकडे आपण आपला मोर्चा त्या ठिकाणी वळूयात. यामध्ये 131 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्याला 118 कोटी 35 लाख रुपये मिळाले, तर नाशिकला 8 कोटी 18 लाख रुपये, जळगाव धुळ्याला जेमतेम 1 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी रक्कम मिळालेली आहे. आता विदर्भाकडे आपण जर का बघितलं तर विदर्भात एकूण 62.53 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. गोंदिया जिल्ह्याला सर्वाधिक 31 कोटी रुपये, तर नागपूर, वाशिम, अकोला या जिल्ह्यांना प्रत्येकी 1 ते 2 कोटीवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागतं. पण खरी शोकांतिका आहे ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पश्चिम महाराष्ट्राला फक्त 12.73 कोटी रुपये, यामध्ये सोलापूरला 6 कोटी 84 लाख, तर कोल्हापूर जिल्ह्याचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. फक्त 27,000 रुपये त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. ही त्या ठिकाणी थट्टा आहेत असा प्रश्न शेतकरी त्या ठिकाणी विचारताना दिसतात. कोकणातही काहीशी अशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे. 33.26 कोटींचा निधी कोकणात त्या ठिकाणी मंजूर झाला आहे. शेतकरी बांधवांना आता हे लक्षात घ्या की हे जे काही 12,000 पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत, यापैकी फक्त 6,000 प्रयोगांचे निकाल त्या ठिकाणी आले आहेत. परंतु अजूनही 50% रक्कम येणं त्या ठिकाणी बाकी आहे. हा आकडा जवळपास 2200 ते 2300 कोटी रुपयापर्यंत जाऊ शकतो. कारण की गेल्या वर्षी फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या एका ट्रिगरपोटी 2700 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले होते. यावर्षी संपूर्ण राज्याला मिळून जेमतेम तेवढीच रक्कम त्या ठिकाणी मिळते. सरकारच्या या आकडेवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या पिकाचं नुकसान जास्त असूनही भरपाई कमी का आली आहे? कमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.